मातून येत असताना पाहायला मिळाल्यात आणि म्हणून की काय ही स्पर्धा नेहमी चर्चेचे विषय बनत असताना पाहायला मिळाली. आज माझ्यासोबत या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचेच एक प्रमुख घटक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं संतोषजी देसाई सर माझ्यासोबत उपस्थित आहेत. संतोष सर आपलंही हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून सकाळच्या सत्रातील. थँक्यू सो मच सर. आपलं देखील मनापासून आम्ही सरचे स्वागत करत आहोत. गतवर्षी देखील या क्रिकेट स्पर्धेला तुम्ही उपस्थित होतात आणि तुमच्याच मार्गदर्शनामध्ये ही क्रिकेट स्पर्धा आम्ही संपन्न करत असतो. ज्या ज्या गोष्टी काही चेंजेस करायच्या असतात त्या गोष्टीबद्दल तुमच्याबद्दल बरोबर आम्ही चर्चा करत असतो आणि फायनल डेसाठी तुमचा दिवस तुम्ही दिला त्याबद्दल तुमचं देखील मनापासून आभार मानत आहोत. टीम प्रिशा 11 पारंबे, प्रशांतदादा शेडगे जे पारंबे गावचे आहेत, कास पठारकडून बिलॉंग करतात, जावली तालुक्यामधून साताऱ्यामधून बिलॉंग करतात, त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. पहिला चेंडू इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय द लेजेंडरी क्रिकेटर हेमंत शिंदे जम्बो एका बाजूला पाहायला मिळतात, तर स्ट्रायकर एंडला राजू कंक नॉन स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळतोय देवगड चॅम्पियन ट्रॉफी 2024 ज्याने मात्र मालिकाभराचा हकदार राहिला. तिथून संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत आलेला पुण्याच्या कोंडवाचा असणारा एका बाजूला रोहित संजय खरात नॉन स्ट्रायकर एंडला. यावेळेचा बॉल इनसाइड आउट डाऊन द ग्राउंड खेळलाय, लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर राजू कंकने ठोकला चौकार. बदलली त्याचा थँक्यू. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता tenniscricket.in माध्यमातून. पदलाली त्याचा प्रॉपर वापर केला. राजू कंक समोर आले, स्ट्रेट बॅटनी खेळलेला लॉंग ऑफ रिझन मध्ये काय फटका होता, नजाकत होती, टायमिंग होतं, क्लासिकल ड्राईव्ह पाहायला मिळाला चौकार. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न यावेळेला काय गोलंदाजी पाहायला मिळते. लाईन परफेक्शन ज्या खेळाडूने कृष्णा सातपुते सारख्या खेळाडूला इथे थया थया नाचवलंय, जम्बो गोलंदाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये. अगदी बरोबर आहे. KSKच्या पटलावरचे जबरदस्त खेळाडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. हेमंत शिंदे जम्बो मॅन फ्रॉम रुळे. 4 धावा फलकावर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. याही वेळेचा बॉल थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. या गोलंदाजाकडे फ्रूट सलाड गोलंदाजी क्विकर बन टाकतात, कधी बाहेर कधी आतमध्ये, दुसरा चांगला राहिलाय आणि याच कारणास्तव हा खेळाडू आज वर्चस्व गाजवतोय. अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजी आपण पाहिली, विविधता आहे, भिन्नता आहे, प्रत्येक बॉल मोजून मापून टाकला जातो आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी हेमंत शिंदे जम्बो सर करतात ना, सातारा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, अप्रतिम गोलंदाजी प्रत्येक स्पर्धेमध्ये जय सर करत असतात. अप्रतिम गोलंदाजी. पहिला जिथे मात्र डॉट बॉल आलेत. यावेळेला डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन मो अनदर बिग हिट, चौकार नंबर 2 या षटकातील. रिप्ले टेलिकास्ट पाहू शकता तुम्ही. हा देखील बॉल ज्या पद्धतीने खेळला, स्ट्रेट बॅटनी फटके खेळले जात आहेत. राजू कंकच्या बॅटमधून आलेला लॉंग ऑन रिझन मध्ये ठोकलेला एक अप्रतिम क्लासिकल स्ट्रोक होता. येत आहेत 4 धावा. कोला टाकला होता, सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. आउटफील्ड मध्येही चांगले क्षेत्ररक्षण करतात. पहिला षटक हाताळलाय. पॉवर प्ले मध्ये केवळ 8 धावा खर्च केल्यात. एज इज जस्ट अ नंबर फॉर मी असं म्हणणारा आजही टेनिस क्रिकेटचा अवलिया चांगली गोलंदाजी करतो. 8-0. KSKचा युवा खेळाडू म्हणायला काय हरकत नाही. वय वर्ष आहे 55 वर्ष आणि 55 वर्षामध्ये देखील जय सर काय गोलंदाजी केली जाते. केवळ 2 चौके त्या ठिकाणी ठोकलेत राजू कंकनी आणि 4ही बॉल ज्या पद्धतीने टाकले. जबरदस्त फिरकी गोलंदाज म्हणून त्या ठिकाणी KSK नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि तुम्ही जसं म्हटलं की अगदी कृष्णा सातपुते यांना देखील पहिल्या बॉलवरती त्यांनी आउट केलं होतं. वा, हेमंत शिंदेची गोलंदाजी अप्रतिम राहिली. पहिल्या षटकामध्ये वय वर्ष 55, अवघ्या 55 वर्षामध्ये देखील आपल्या नावाची छाप सोडणारा आणि दर्जेदार असा गोलंदाज इथे पाहायला मिळाला. परंतु आणखीन एक ऑल इंडियन आयकॉन गोलंदाजी मार्कवरती धीरज अभिमन्यू भोईर गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतोय. नवी मुंबईच्या धारावीचा खेळाडू, एक दर्जेदार खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अखाती देशांची वारी असेल, ISPL मध्ये त्याने केलेलं प्रदर्शन असेल आणि धारावेकरांचं छाती अगदी आपण पाहिले ना 56 इंचांची त्यावेळेला बनली ज्यावेळेला 2 खेळाडू ISPL मध्ये खेळताना पाहायला मिळाले. आणखीन एक खेळाडू कदाचित मला पाहायला मिळाला असता, परंतु तिथे फॉर्म फिलअप केला नाही. त्याचंच कारण होतं
नाहीतर आणखीन एक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळू शकला असा. 8 धावा डबल कव्हर आहेत. हे बॅटल आता रंजकता बरं आहे. अगदी बरोबर आहे. मजा येईल या मॅच मध्ये, कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं दोन्ही ऑल इंडिया आयकॉन आता समोर येताना पाहायला मिळतात. एका बाजूला पुणेचे रोहित खरात आहेत, तर दुसऱ्या बाजूला धारावीचे धीरज भोईर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. मॅच क्रमांक 2 तुम्ही पाहताय सातारा प्रीमियर लीग 2026. मयूर शिंदेला इथे इन्व्हाइट करण्यात आलं. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलाय. कुरोशीचा एक दर्जेदार असा खेळाडू आणि सातारा जिल्ह्यातील एक दर्जेदार वेगवान गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. गतवर्षी बेस्ट बॉलरचा किताब नोंदवला होता आणि सातत्याने मयूर शिंदे ज्या वेळेला एखादा परफॉर्मन्स करतो ना, त्यावेळेला नेहमीच त्याची एक क्लिप येते आणि त्यावरती आवर्जून तो दिसतो. मोठे मोठे गार केले गंमत मध्ये. यावेळेचा बॉल खोलात होता, हलक्या हाताने केलाय रोहित खरात. इथे मात्र स्ट्राईक रोटेट करतोय. सिंगल आली. रोहित खरात आपण पाहिलं ड्राईव्ह केला होता, ऑफ साईडला सिंगल येताना पाहायला मिळते. सुरुवात आपण जर पाहिली ना तर संत गतीने होताना पाहायला मिळते टीम KCF फायटर्स खरात टीमची. परंतु जमेची बाजू ही आहे की राजू कंक आणि ऑल इंडिया आयकॉन रोहित खरात मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जो रोहित खरात मी पाहिला, जो रोहित खरात महाराष्ट्राने पाहिला, जो रोहित खरात संपूर्ण अवघ्या भारताने पाहिला, तो अद्याप या मैदानावरती पाहायला मिळालेला नाही आहे. खरं तर आज त्याची बॅट चालणंही गरजेचं राहणार आहे. राजू कंक ऑन स्ट्राईक. लोअर फुल टोस लॉंग जिथे मिड ऑफला केलाय. क्षेत्ररक्षक तैनात. संयमाने बॅटिंग चालू आहे. धीर धरलाय, अधीर झालेले नाही आहेत. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने गोलंदाजी मयूर शिंदे मैदानाच्या आतमध्ये करतायत. लोअर फुल टॉस टाकलेला स्लोअर पद्धतीचा बॉल अगदी रिलीज पॉइंटला जे सर बोट फिरवली होती त्या ठिकाणी हलक्या हाताने फक्त पुश केलं होतं. कोणतीही रन नसेल. मयूर शिंदे हा तो गोलंदाज आहे ना, वेग प्रचंड आहे त्याच्याकडे. यावेळेचा बॉल रडार मध्ये आलाय. डाऊन द ग्राउंड ओर दी बॉलर हेड. स्ट्रेट मारलाय आणि ग्रेट मारलाय. ठोकला षटकार. फटका होता, अगदी स्लॉट मध्ये पाठवलं होतं आणि समोरच्या दिशेने जिकडे साईड स्क्रीन आहे, जिकडे सातारा प्रीमियर लीगचा लोगो तुम्ही पाहत आहे, तिकडे या बॉलला पाठवलं होतं. राजू कंक वा बाय वा, कडक बॅटिंग. आपल्या टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम करतोच आणि तो कार्यक्रमाला सुरुवात केली आहे. भाऊशी पंगा डबल वार. चौकात आता गोळीबार. पुढचा बॉल ऑन साईडला. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. आधुनिकतेचा आविष्कार. वाट पाहिली आणि तदनंतर वाट लावली आहे. ठोकला आणखीन एक चौकार. फटका तुम्ही पाहू शकता, वेगळा फटका होता. ज्या पद्धतीने आपण पाहिलं पॉपिंग क्रीजचा वापर केला, ऑफस्टमच्या बाहेर गेले आणि तिथून मात्र स्लॉग स्वीप म्हणता येईल. हा फटका जबरदस्त होता. पाठीमागे कोणतेही क्षेत्ररक्षक नव्हते. प्रयत्न केले क्षेत्ररक्षकाने, परंतु बॉलला मात्र थांबवू शकले नाहीत. राजू कंक आता सुसाट वेगाने पुढे चाललाय. चांगली बॅटिंग राजू कंकची याही मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. कंटिन्युएशन चांगलं आहे त्याचं. मागील सामन्यामध्ये जे प्रदर्शन केलं, याही मॅचमध्ये थांबायला तयार नाही आहे. एक पात्री अभिनय करतोय. सातत्याने कर्णधार आहे. कॅप्टन लिडिंग फ्रॉम डिफरंट. त्याचं प्रदर्शन नेहमी चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं. बकासूर म्हणून ही उपाधी त्याला मिळाली. टेनिस क्रिकेटचा पुढचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर होता. चेस करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतो आहे. डॉट बॉल. मयूर शिंदेचा कमबॅक करणारा बॉल होता. आपण जर पाहिला तर ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न राजू कंक यांच्या माध्यमातून झाला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी मी म्हणेन, कारण कमबॅक केलंय. ज्या पद्धतीने मयूर शिंदेला 2 मोठे फटके आले आणि त्यानंतर जय सर डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल, आखरी गेंद. षटकामध्ये महत्वाची गोलंदाजी राहते आणि जिथे धावा थांबवण्याचा प्रयत्न करावा लागेल. 11 तर आल्यात. उजव्या यशीच्या बाहेर जागा दिली. कट केला आणि पाठवला स्वीपर कव्हर. बाउंड्री लाईनच्या बाहेर. राजू कंकच्या बॅटमधून चौकार. हँड आय कोऑर्डिनेशन परफेक्ट होतं आणि राजू कंकची ती ताकद आहे. ज्या पद्धतीने बॅकफुट पंच होता, अगदी स्वीपर कव्हरला या बॉलला सीमा रेषेच्या पलीकडे अगदी अलगद पाठवलं होतं. धावसंख्या आपण पाहू शकतो
KCF फायटर करा टीम 23 वरती जाऊन पोहोचले विदाउट लॉस. राजू कंक बॅटिंग करतायत 11 चेंडू 22 वरती, तर रोहित खरात जे ऑल इंडिया आयकॉन म्हणून या क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळतात 1 वरती ते बॅटिंग करतायत. करंट रन रेट आपण जर पाहिला ना तर 11.50 आहे. म्हणजे सुरुवात आपण जर पाहिली ना, पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, कारण जिकडे हेमंत शिंदे जंबो सरांनी अप्रतिम गोलंदाजी केली होती, परंतु त्यानंतर जयेश सर धावा आल्यात. म्हणजे 23 धावसंख्या मी म्हणेन 2 षटकाच्या पाठीमागे चांगली आहे विदाउट लॉस. रणनीती स्पष्ट आहे या खेळाडूंची, कारण धावा गोळा करायच्या आहेत, मोठी टोटल उभी करायची आहे. याकडेच कल पाहायला मिळाला. भागीदारी रचायची आघाडीचे दोन्ही जोडी आता मात्र जमली आहे. 11.50 धावगती इथे पाहायला मिळते. 23 धावा धावलकावरती बनलेल्या आहेत. धीरज भोईर गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतोय. हा चर्चेतील खेळाडू आहे. सातत्याने ग्रामीण स्तर असू द्यात, खुला गट असू द्यात, तालुक्याचं क्रिकेट असू द्यात. परवाच्या दिवशी आपण पाहिलं जिथे स्वर्गीय जगन्नाथ मूर्ती चषकामध्ये रायगड आणि ठाण्याची मॅच असू द्यात, तिथे प्रदर्शन चांगलं पाहायला मिळालं. ही बॅटल रंजकतावर राहणार आहे. रोहित खरात स्ट्रायकर एंडला आहे. रोहित संजय खरात स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. पहिला बॉल या षटकातील रोहित खरात उजव्या अशीच्या बाहेर होता. क्रॅकिंग कव्हर ड्राय डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. सिंगल येते, एकेरी धाव. जबरदस्त स्ट्रोक होता, अगदी लेदर बॉल स्ट्रोक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये रोहित खरा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला, कारण टायमिंग प्रॉपर होतं. परंतु तिकडे क्षेत्ररक्षक अगदी बाउंड्री लाईनला होते. एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. जय सर जोडी जमले मी म्हणेल. राजू कंक महत्वाची भूमिका तिकडे अदा करतायत आणि त्यांना मात्र साथ देताना आपण ऑल इंडिया आयकॉन रोहित खरा त्यांना पाहतोय. रोहित करातलं या मैदानाने भरभरून दिले. काही दिवसापूर्वी मला वाटतं 2 ते 3 महिन्यापूर्वीच या मैदानावरती पार पडलेल्या स्पर्धेमध्ये जर का बाईक त्याने मिळवली आहे, तर खऱ्या अर्थानं त्याच्याकडे ती टेम्परामेंट आहे, ती क्षमता आहे. या मैदानाला तो ओळखून आहे आणि राजू कंक या मैदानाचा बादशाह आहे. पुढचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर पाहायला मिळाला होता. यष्टी रक्षकाचा वेध घेतोय. अवांतर धाव, एक्स्ट्राची रन आली आहे. अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न करतायत धीरज भोईर. आपण पाहतोय धारावे गावचे सुपरस्टार आहेत. ISPL सारखी क्रिकेट स्पर्धा ते खेळून या क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. राजू कंक चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. 25 धावा धावलकावरती आहेत. उजव्या यशेचा फारसा दुरून जाणारा पळवाटा शोधण्याचा प्रयत्न करतोय की काय धीरज भोईर, परंतु ही प्लॅनिंग राहू शकते. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती या गोष्टी फारशा वेळेला पाहायला मिळाल्यात. 2 वाईड आले, नंतर आतमध्ये आला जर का बॉल, राजू कंक दुविधा मनस्थितीमध्ये येऊ शकतो. हो, अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने रणनीती आहे, ऑफस्टमच्या बाहेर जास्तीचे बॉल इकडे टाकले जात आहेत. पुढचा चेंडू या वेळेला उजव्या यशीच्या बाहेर. 30 लाईन, 30 दिशा, टप्पा तोच, भेदकता, कलात्मकता, हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहा 2 वाईट बॉल आले आणि त्यानंतर एक चांगला बॉल येताना पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडंसं जयसर वळण घेताना देखील बॉल पाहायला मिळतोय. कदाचित बॅटची एज लागू शकते. वेग आहे धीरज भोईर यांच्याकडे. रणनीती स्पष्ट आहे. इन्व्हिटेशन द्यायचं बॅटरला उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल खेळण्यासाठी. कमकुवत दुवे ओळखले धीरज भोईरने. या वेळेला उजव्या यशीच्या बाहेरचा होता, लपेटला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन मूव, अनदर बिग हिट, षटकार. राजू कंकचा जबरदस्त स्ट्रोक आपण पाहिला. 6 धावांसाठी सिक्सर येतोय. आता आक्रमक होत आहेत राजू कंक. चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळत आहे. धीरज भोईर पुढचा बॉल. या वेळेला वळवला होता बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. सातत्य उजव्या यशीच्या बाहेरच्या चेंडूवरती ठेवलंय. आणि ही खासियत आहे धीरज भोईर यांची. आपण जर पाहिली तर अचूक टप्प्यावरती बॉल टाकला आणि तिथून मात्र बॉलला वळवलं होतं, म्हणजे बॉलला कट केलं होतं. चांगली गोलंदाजी पहा. राजू कंक विरुद्ध ऑल इंडिया आयकॉन धीरज भोईर हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मजा येते. रिश्ता वही सोच नाही. टप्प्यामध्ये परिवर्तन केलं, पाठीमागे ठेवला, बॉल वळवलाय. सातत्यानेच गोलंदाजी तिथेच होतीये. यावेळेला बॉल लपेटला. ही कॅच महत्वाची बनू शकते. टीमचा कॅप्टन चेडूच्या खाली येतोय. जजमेंट चांगला आहे. वेल जज कॅच. झेल टिपला विवेक शिंदेने. धक्का पहिला राजू कंक बाद.
रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीने ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता. बॉल बराच काळ हवेमध्ये तिकडे थांबला, परंतु विवेक शिंदेचं कौतुक करावं लागेल. त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन तुम्ही पाहू शकता. जल्लोष तो करताना पाहायला मिळतोय. उत्साह आहे त्याच्यामध्ये, कारण विकेट महत्वाची होती. राजू कंक इकडे बाद होताना पाहायला मिळत आहेत. काय बॅटिंग केली. 15 चेंडू 28 वरती ते बाद होताना पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या आहे 32 वरती 1. KCA फायटर्स टीम कराड. जदवर राजू कंक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत होता तोपर्यंत रोहित खरात शांत पाहायला मिळालाय. 2 बॉल 2 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. 32ला 1 आहे. सातारा प्रीमियर लीगचे वैशिष्ट्य तुम्ही पाहिलं दुसऱ्या पर्वाचं. हाय डेफिनेशन कॅमेरापासून अगदी उच्च दर्जाचा असा क्रीडांगणापासून यावर्षी सर्वाधिक हेवा वाटणारं असं आकर्षण राहिलं ती या स्पर्धेची ट्रॉफी. अर्थात या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्राचे विश्वाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही या प्रतिकृतीमध्ये उतरवलेलं पाहायला मिळतं आहे. आणि स्वराज्याचे धाकले धनी शंभू राजांना देखील तुम्ही या ट्रॉफीवरती पाहायला मिळतात. उजव्या यशीच्या बाहेर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. रोहित पाटीलला आपण मैदानावरती पाहतोय. रोहित पाटील मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहे. आणि तिकडे मात्र फिल्डिंग टीमनी या निर्णयाला चॅलेंज केले. म्हणजे इकडे टीव्ही अंपायरकडे हा निर्णय पोहोचवलाय. आता टीव्ही अंपायर इकडे पाहतील. टेनिस त्यांना पाहायला मिळाली. या स्पर्धेने नेहमीच आपली कीर्ती प्रस्थापित केलेली पाहायला मिळाली आहे. अगदी ट्रॉफीज असू द्यात, मग त्याच वेळेला सर्वाधिक चर्चेचे विषय ते राहताना फायनलच्या आधी निघणारी मिरवणूक ही गतवर्षी तितकीशी चर्चेचे विषय या स्पर्धेच्या माध्यमातून राहिली होती. क्रिस्टलची ट्रॉफी पाहायला मिळते. उच्च दर्जाचे पंच या स्पर्धेच्या माध्यमातून कामकाज करतात. tenniscricket.in जगातील पहिली वेबसाईट आज आपल्यासोबत कार्यरत आहे. आणि संतोजी नाणेकर यांनी आणलेला हा चेंडू जो मात्र निश्चित चर्चेचा विषय राहिला. SSD या बॉलचीही आपण सातत्याने चर्चा करतो आहोत. आणखीन एक नवीन क्रांती टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आणण्याचा प्रयत्न संतोजी नाणेकर सर हे करत असताना पाहायला मिळत आहेत. स्क्रीनवरती हा बॉल तुम्ही पाहताय. अगदी प्रीमियम क्वालिटीचा हा चेंडू आणि जिथे तुम्हाला अवेलेबल देखील आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि तुम्ही हा चेंडू अवेलेबल होत असताना पाहायला मिळतो आहे. सातारा प्रीमियर लीग या स्पर्धेची चर्चा आपण करत होतो. खरं तर एक दर्जेदार असं आयोजन नियोजनबद्ध ही स्पर्धा पाहायला मिळते आहे. आणि ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला होता जिथे मात्र राजमुद्रा तुम्ही या ट्रॉफीवरती पाहायला मिळते आहे. प्रतिभचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदित हा शाह सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. तिचा अर्थही पहा किती सुंदर आहे. ज्यावेळेला मा जिजाऊनी ही राजमुद्रा बनवण्याचा अगदी विचार केला त्यावेळेला तिचा अर्थ किती सारांश कसा बसतो त्यासाठी सातत्याने मेहनत या गोष्टीची घेण्यात आली होती. प्रतिभेचा चंद्र जसा तिळातिळाने मोठा होतो, सारा विश्वास वंदनीय होतो, तशी राजमुद्रा ही संपूर्ण विश्वास वंदनीय व्हावी त्याकरिता या राजमुद्रेला इथे बनवण्यात येत असताना पाहायला मिळालं होतं. आणि जिथे 16 वर्षामध्ये ज्यांनी गड किल्ले राखी येले यावेळेला लोड फुलटोस ऑन साईडला क्षेत्ररक्षक तैनात. इथे मात्र आणखीन एक धक्का दिला जातोय. रोहित पाटील आला, रोहित पाटील गेलाय, आणखीन धक्का, फलंदाज बाद. महत्वपूर्ण बॅटर होते आणि त्यांची देखील विकेट इकडे मिळताना पाहायला मिळते. KCA फायटर्स कराड टीम 34 वरती 2 पाहायला मिळते. जय सर आपण विचार केला ना, राजू कंक यांनी खूप चांगली बॅटिंग केली. त्यानंतर मात्र संघ थोडंसं स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. रोहित खरात 2 बॉलवरती 2 धावा ते करत असताना मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. जय सर त्यांना अधिकची स्ट्राईक मिळणं गरजेचं असेल, कारण इथून पुढे आपण जर पाहिलं ना तर 11 बॉलचा खेळ बाकी आहे. 34 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. 5 षटकांचा विचार केला तर 5 षटकांमध्ये तुम्हाला कमीत कमी 60 आणि 60 पेक्षा अधिकच्या धावा तुम्हाला इकडे लावाव्या लागतील या मॅचमध्ये. हो निश्चित. धावा तर तुम्हाला बनवायच्या आहेत. 34 बनलेल्या आहेत. 2 फलंदाज बाद झाल्यात. एकामागोमाग एक फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळत आहेत. इथून अडचणींना सामोरा जातोय. पहा स्क्रीनवरती तुम्ही पाहताय आमचा DJ मास्टर आहे अधिराज साऊंड अँड सर्व्हिसेसचे मृणाल पाटीलला तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. खरं तर हा DJ मास्टर आहे ना, या मैदानावरती आल्यानंतर त्याची स्वतःची एक मक्तेदारी आहे. 7-12 त्याने नावावरती करून घेतला आहे. या मैदानावरती सातत्याने या DJ मास्टरला तुम्ही मंत्रमुग्ध करणारं संगीत आणि सातत्याने प्रेमळ स्वभावाचा DJ मास्टर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. सातत्याने त्याचं कामकाजही आपण पाहतो.
34 धावा दापलकावरती आहे. 2 फलंदाज बाद. नवीन बॅटर सुमित मालुसरे आहे. बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतं. विवेक शिंदे याला सफलता. कोला टाकला होता. यावेळेला बॅटची आतली कडा घेतली आहे. चायनीज कॅट, रुबी कॅट, क्विक सिंगल. सुमित मालुसरे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. केळगर सुळशी गावचे खेळाडू आहे. मार्कपती देखील जिल्हा आयकॉन विवेक शिंदे यांना आपण पाहतोय. त्यांचं गाव आहे रुळे. KSKचे हे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग इथून पुढे करावी लागेल कारण धावसंख्या स्कोरबोर्ड ती 35 आहे. 3.2 षटकांचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. जयेश सर, प्रोजेक्टेड स्कोर 53 दाखवतोय, परंतु त्यापेक्षा देखील अधिक धावा तुम्ही बनवू शकतात. 2 मिनिटांमध्ये इकडे 4 चेंडू तुम्हाला टाकायचे आहेत. इकडे देखील तुमचं लक्ष मी वेधितो. 35 धावा दापलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद झालेले आहेत, परंतु तो रोहित कराड अद्याप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, ज्याची बॅट सातत्याने तळपत असताना पाहायला मिळते. आयकॉन खेळाडू म्हणून अनेक स्पर्धांमध्ये त्याची वर्णी लागली आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, गलीमधून चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. धाव घेतलेली नाहीये. रोहित कराड स्वतः म्हणतोय थांबा, रन्स मला गोळा करायचे आहेत. विवेक शिंदेचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने आपण पाहिलं, फिंगर रोल्स केले, थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं, टायमिंग होऊ दिलेलं नाहीये तिकडे बॉलला. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाठीमागे होताना पाहायला मिळतंय. रोहित कराड यांना अधिकचे प्रयत्न जयेश सर आता इकडे करावे लागतील. आपल्या छाप सोडणं गरजेचं आहे. आपण आयकॉन खेळाडू म्हणून खेळतो आहोत. आयकॉन या उपाधीलाही न्याय द्यावा लागेल. रोहित खरा स्ट्रायकर एंड वरती आहे. डॉट बॉल आला. 3 बॉल 2 वरती. तो नॉट आउट आहे. लोअर फुल टॉस ऑन साइडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रोहित खराचा वार. सारेसगार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. थँक्यू. संतोष सर, मी आधी म्हणालो होतो धर्मवीर चषकामध्ये या खेळाडूने या मैदानावरती बाईक घेतली आहे. आनंदवाडी चॅम्पियनशिप गतवर्षी गाजवली आहे त्याने. मैदानात मानणं, मैदानात गाजवणं हे त्याचा डाव्या हाताचा हातखंडा आहे. लिडिंग एज झेल महत्वाचा आहे. कॅच टिपला, मॅच मध्ये आल्यात. आणखीन एक धक्का. कर्णधाराची ती बोलतीये या मैदानावरती. विवेक शिंदेला सफलता. 2 फलंदाज बाद. सिक्सर टोकला होता, परंतु त्यानंतर विवेक शिंदे अप्रतिम गोलंदाजी. पहा, इकडे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, हवेमध्ये बॉल स्टँड राहिला आणि तिकडे एक चांगला झेल घेण्यात आलाय. ऑल इंडिया आयकॉन रोहित खरा तिकडे बाद होताना पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. स्वप्नील देवुंगळे हे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आता इकडे KCA फायटर्सचा डगआउट तिकडे तुम्हाला दाखवला जातोय. माफी असावी, प्रिशा 11 पारंबेचा डगआउट तिकडे दाखवला जातोय. पहा, त्याचबरोबर त्यांचे संघमालक देखील तिकडे पाहायला मिळत आहेत. क्या बात आहे. प्रशांत दादा शेडगे यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. त्यांचे संपूर्ण पाठीराखे तिकडे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि खऱ्या अर्थाने सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 मध्ये पहिल्यांदा प्रिशा 11 पारंबे संघ खेळताना पाहायला मिळतोय. पहिली मॅच जिंकले, दुसऱ्या मॅच मध्ये तिकडे खेळताना आपण त्यांना देखील पाहतोय. संघाचा खेमा आनंदित आहे, कारण विकेट गमावल्यात. प्रतिस्पर्धी संघाला धावांपासून रोखलंय. 41 धावा दापलकावरती आहेत. 3 फलंदाज बाद झालेत. 25 मिनिटाचा अवधी होता आणि तो इथे संपला. अंपायर 25 मिनिटाचा अवधी होता, तो इथे फिनिश झालाय. एक प्लेअर आतमध्ये बोलवावा लागेल जास्तीचा. शेवटच्या षटकासाठी आपण आतमध्ये घेऊयात. हा चेंडू इथे डिलिव्हर करू शकतो हा गोलंदाज. 41 बनल्यात. 3 फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानावरती. स्वप्नील दाखल झाला. लोअर फुल टॉस होता, ऑन साइडला केला, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येणार आहे. सिंगल मिळते. एकेरी धाव. मेहर शिंदेला तुम्ही पाहताय, त्याच्याकडे तिथं जिथे ताकद आहे, चांगले थ्रोईंग आर्म्स आहेत त्याचे. सिंगल आली. 42 बनला. 3 फलंदाज बाद. KCA फायटर्स कराड प्रथम बॅटिंग करत असताना 4 षटकांचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. 42 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. 10.50च्या सरासरीने संघ पुढे चाललाय. सुमित मालुसरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. 1 बॉल 1 वरती. स्वप्नील आत्ताच आलेत मैदानाच्या आतमध्ये, ते देखील 1 बॉल वरती 1 वरती बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक खेळाडू अगदी बाउंड्री लाईनचा तुम्हाला 30 यार्डमध्ये घ्यावा लागेल. आपण ज्या पद्धतीने पाहिले 25 मिनिटाचा टायमिंग आपण सेट केला होता, तिकडे तुम्ही 4 षटक कंप्लीट करू शकलेला नाहीयेत.
त्या कारणाने इकडे तुम्हाला एक खेळाडू 30 मध्ये जयेश सर घ्यावा लागेल. या स्पर्धेच्या माध्यमातून जास्तीच्या चर्चेचा विषय राहिला तो अजिंक्य बेलोसचा स्लॉक स्वीप नेहमी चर्चेचा विषय राहिला होता. हा डगआउट तुम्ही पाहत आहे. खरं तर संकट या संघावरती आलेल्या आहेत, अडचणीमध्ये आहे. केसी फायटर्स कराड या संघाला तुम्ही पाहत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून संघमालक आदरणीय बाबासो बागल साहेब आणि दीपक शेठ लोखंडे साहेब यांना देखील तुम्ही पाहत आहे, ज्यांच्या मालकीचा संघ आहे. आणि स्क्रीनवरती हा डगआउट तुम्ही पाहत आहे. चिंतेचं वातावरण आहे, रन्स आलेल्या नाही आहेत. अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने स्क्रीनवरती तुम्ही पाहताय आरोही स्पोर्टचे संग्राम लावंड यांना देखील पाहताय, सागरदादा पाटील यांना तुम्ही पाहू शकता. एन्जॉय करतायत तिकडे, परंतु थोडंसं टेन्स आहे वातावरण. संग्राम दादाच्या चेहऱ्यावरती थोडंसं स्मित हास्य आहे, परंतु तिकडे थोडंसं टेन्शन आहे, कारण धावा येणं गरजेचं असेल. कारण सर आपण विचार केला 42 धावसंख्या आहे, इथून पुढे शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये 15-17 धावसंख्या आली, 55 पेक्षा पुढे जर गेले ना तर या मॅचमध्ये मजा येईल सर. निश्चित. खरं तर डगआउट्स मधून एक मेसेज देखील येत होता. दादा म्हणत होता नाही आम्ही आनंदी आहे. 42ला 3 आहेत. सामन्याला सुरुवात होते जिथे शेवटचा आणि अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती समीर शेलारला इन्व्हाइट करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. समीर शेलार आणखीन एक जेन्युइन ऑलराऊंडर आज या संघामध्ये. मग अगदी त्याच वेळेला विवेक शिंदे चांगला ऑलराऊंडर आहे. मयूर शिंदेला तुम्ही पाहताय, तोही एक चांगला ऑलराऊंडर आहे. गोलंदाजी मार्कवरती समीर शेलार पाहायला मिळतो, तोही एक चांगला ऑलराऊंडर पाहायला मिळतो. जम्बो सातत्याने तेही बॅटिंग करतात. परंतु आज 55 वर्षाचा खेळाडू बाउंड्री लाईनवरती नेहमी पाहायला मिळतात. ते यावेळेचा फटका डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. ही फ्री होम डिलिव्हरी होती. धीरज भोईरने हा सोप्पा झेल टिपलाय. फलंदाज बाद. च्या षटकामध्ये रन्स येणं गरजेचं असेल, परंतु इकडे पहिल्याच बॉलवरती विकेट येताना पाहायला मिळते. प्रिशा 11 पारंबे संघ इकडे हबीब होताना पाहायला मिळतोय. पहिल्या प्रथम सत्रामध्ये आपण विचार केला तर 42 वरती 4 या स्थितीमध्ये केसीए फायटर्स कराड टीम आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉल आहेत आणि 5 बॉलमध्ये आपण जय सर विचार केला तर चांगली बॅटिंग करावी लागेल. 2 ते 3 हिट इकडे मोठे यावे लागतील तर आणि तरच कुठेतरी 50 आणि 50 पेक्षा जास्त धावसंख्या स्कोरबोर्डती लावा लागेल. समीर शेलार गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतात. रेणू शिगावचे खेळाडू आहेत. पहिल्याच बॉलवरती त्यांना मिळाले विकेट. 42ला 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. हल्लीच्या घडीला सातत्याने आपण पाहतो ना, बॅटर मोठ्या फटक्यांच्या मोहाचे बळी पडतात. आणि तेच होतं एक्झॅक्टली. ज्या संघाने मागील सामना खेळला, जिंकला, रन चेस केलं, त्यांना बॅटिंग आली आणि पूर्वार्धामध्ये रन्स तितक्याशा आलेल्या नाही आहेत. कॅप्टन कर्णधार केवळ एकटा लढताना पाहायला मिळाला आणि राजू कंक बाद झाल्यानंतरही घसरगुंडीत झाली आहे. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी अवजित हिनुगलेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. अवजित हिनुकले गेलो जिथे मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिल्या बॉलवरती विकेट. याही वेळेला चेंडू हवेमध्ये आहे. धीरज भोईर चेंडूच्या खाली येत असताना पाहायला मिळतोय. आणखीन धक्का. बॅटर जणू काय सांगतायत मी निघालो, तुम्ही येताना. धक्का 5वा. केलारची जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. अगदी समोरच्या दिशेने झेल देखील अप्रतिम होताना पाहायला मिळाला. आणि जिकडे आपण पाहिलं अभिजित हिनुकले मैदानाच्या आतमध्ये आले आणि अभिजित हिनुकले मैदानाच्या बाहेर चाललेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. शुभम शेवाळे येवती गावचे खेळाडू आहेत, कराडचे खेळाडू आहेत आणि ते आता मात्र मैदानाच्या आतमध्ये इनॅट क्रमांक 7 वरती बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 2 बॉल 2 विकेट आलेत. हॅट्रिकची संधी आहे. सातारा प्रीमियर लीगची पहिली हॅट्रिक इकडे येईल का हे देखील पाहावं लागेल. KSKचा समीर शेलार, रेनोशीचा समीर शेलार काय गोलंदाजी करतोय. 2 बॉल 2 विकेट आलेत. हॅट्रिक येईल का जय सर? हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हा खेळाडू पाहायला मिळतोय. 42ला 5 फलंदाज बाद झालेत. खेळाडू केवळ हजेरी लावण्याचाच कामकाज करतायत. शुभम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतो आहे.
42 ला 5 शेवटच्या षटक प्रगती बलावरती आहे. धावा तितक्याशा आलेल्या नाही आहेत. हॅट्रिकचा बॉल गोलंदाज. हॅट्रिकचा चेंडू ऑन साइडला खेळला डीप मध्ये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फ्लॅट पॅरलल. धावा मिळतील त्या 6. पहिल्याच बॉलवरती शुभमच्या बॅटमधून षटकार. थँक्यू. काय फटका होता शेवाळे यांचा, जबरदस्त स्ट्रोक होता. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. ऑफ साईडला गेले आणि तिथून मात्र या बॉलला पिक केलं होतं आणि या बॉलवरती धावा 6 टिक केले होत्या. म्हणजे एक जबरदस्त स्ट्रोक आला. 2 बॉल 2 विकेट आले, परंतु इकडे सिक्सर देखील येतोय. 48 बांधल्यात. आणखीन एक फटका बसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. आणखीन एक चांगला झेल आदित्यने टिपलाय. 1 मोर विकेट डाऊन. शुभम येत आहेत आणि बाहेर जात आहेत. जणू काय बाद होणारा बॅटर असाच मेसेज देतोय मृणाल पाटील. जणू काय सांगतायत सहलीला जायचं. फलंदाज बाद. शकता पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. मिस हिट होता. बॉल हवेत तरंगत राहिला आणि त्यानंतर काय आदित्यने कॅच घेतलाय. धावत आले आणि त्यानंतर अप्रतिम कॅच पकडला. विकेट येते. आतापर्यंत समीर शेलार यांच्या गोलंदाजीमध्ये जे सर आपण विचार केला ना, तर तब्बल 3 विकेट येताना पाहायला मिळत आहेत. चला, नाणेफेकीचा कौल केला जाणाऱ्या दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधतो. एका बाजूला गोपीदादा प्रतिष्ठान आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल श्री स्वामी समर्थ AP स्पोर्ट्स. मी दोन्ही टीमचे कॅप्टनचं लक्ष वेधेन. चला त्वरित या. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी रिपोर्टिंग करा श्री स्वामी समर्थ AP स्पोर्ट्स आणि गोपीदादा प्रतिष्ठान. 48 ला 6. 48 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 6 विकेट. समीर शेलार 3 विकेट मिळवल्यात. प्रतिस्पर्ध्याची त्रिधा तिरपीट उडवली आहे गोलंदाजाने. 48 धावा दाबलकावरती आहेत. पुढचा बॉल खाली राहिला. थेट रक्षकाचा वेध घेतोय. सिंगल तर घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि अडचणी वाढल्यात. प्रथम दर्शनी हेच पाहायला मिळतंय. आणखीन धक्का लागला. 7वा फलंदाज. 48 ला 7 बाद. थँक्यू. क्या बात आहे. मी आलोय तुम्ही येत आहे का सर. तुम्ही जे बोललात तेच गाणं त्यांनी देखील वाजवलंय. क्या बात आहे. आणखी एक बॅटर मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहतोय. थोडंसं KCA फायटर्स कराड टीम पाहिली ना, राजू कंकनी जबरदस्त बॅटिंग केली आणि त्यानंतर मात्र प्रत्येक बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला, हजेरी लावली आणि तो मात्र डगआउटमध्ये आराम करताना पाहायला मिळतोय. 48 वरती 6 KCA फायटर्स कराड प्रथम बॅटिंग करत असताना शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचं चेंडू येणं बाकी आहे. आज माहोल बनलंय. याचं कारण आहे आमचे सन स्पोर्टचे ब्रँड आणि त्याच वेळेला या स्पर्धेच्या माध्यमातून सतीश सणस आल्या ना की माहोल बनतो. सतीश सणस माझा जवळचा मित्र आहे. तो म्हणतो मी अनेक स्पर्धांमध्ये सामने थांबवतो, 2 तास घेतो जरूर, परंतु सातारा प्रीमियर लीग मध्ये नाही. कारण सकाराम शेठ कदम म्हणतील तसं, कसं शेठ म्हणतील तसं, आणि त्यामुळे या स्पर्धेमध्ये सतीश सणस मॅच जास्तीचं थांबवत नाही. 48 ला 7 आहेत. सामने गरम कसे करायचे आणि सतीश सणाची एक गोष्ट मला नेहमी भावुक करून जाते. सामने जिंकायचे. अगदी उद्याच्या पेपरमध्ये आपण कसे जिंकलो हे येत नाही, आपण जिंकलो हे येतं. म्हणून सतीश सणाची ही गोष्ट सर्वाधिक महत्वाची आहे. जिंकणं गरजेचं आहे. खोलात टाकला होता बॉल. सरळ बॅटने केला होता. सिंगलचा प्रयत्न. डायरेक्ट हिट मारलाय. सिंगल आली. दुहेरीचा प्रयत्न झालाय. 2 धावा इथून येत असताना पाहायला मिळाल्यात. 50 बनल्यात. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का? आणि तिसरी धाव घेत असताना इथे फलंदाज बाद झालाय. सुमित बाद होत असताना पाहायला मिळतं. धावफल खबरजी 50-51 धावसंख्येचं टार्गेट या आपण करतो इनिंग ब्रेक मध्ये. टॉस. स्कोर कार्ड पाहायला मिळतोय. 15 बॉल 28 धावा राजू कंकने बनवला. तदनंतर घसरगुंडीत झाली. एखाद्या शहराचा पिन कोड 811160. रन्स आल्याच नाही. 3 एक्स्ट्रा आल्या. गोलंदाजीचा वर्चस्व राहिलं. त्याचंच कारण होतं
पहा हेमंत शिंदे यांनी मात्र एक षटक हाताळला 8 धावा, विकेटचा राखणा भरू शकले नाही. महेश शिंदे एक षटक 15 धावा, विकेट मिळाली नाही. धीरज भोईर एक षटक 11 धावा, 1 विकेट. विवेक शिंदे एक षटक 8 धावा, 2 विकेट. समीर शेलार एक षटक 8 धावा, 3 विकेट. फॉलो बाय विकेट 32ला 1, 34ला 2, 41ला 3. 51चं टार्गेट आहे, हे आपण टॉस करतोय. टॉसमध्ये जर एकच कॅप्टन उपलब्ध असेल तर त्याच टीमला टॉस विन दिला जाईल, याच्या पण नोंद घ्या, कारण या अगोदर देखील दोन्ही टीमला या ठिकाणी अनाऊन्स केलेला आहे, याच्या पण नोंद घ्या. यानंतरची मॅच आहे दोन टीममध्ये, दोन्ही संघांनी एक एक सामना गमावलेला आहे, त्यामुळे हा सामना महत्त्वाचा आहे आणि दोन्ही संघांना या ठिकाणी आपण आमंत्रित करूया. टीम श्री स्वामी समर्थ AP स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरुद्ध खेळणार आहे गोपी दादा प्रतिष्ठान. ही मॅच होणार आहे तानाजी सूर्यवंश आणि यांच्या मालकीचा असणारा संघ आहे, तर एका बाजूला युवराज भाऊ पार्टे आणि अमित शेठ पवार यांच्या मालकीचा असणारा संघ आहे. आणि टॉस आपण करूया. सुशील ढपळ जे अध्यक्ष आहेत उरमोडी क्रिकेट असोसिएशनचे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा नाणेफेकीचा कौल करत आहोत. टॉसमध्ये आता दोन्ही कॅप्टनच्या ठिकाणी आलेले आहेत. एका बाजूला राजधानी सातारा आणि दुसऱ्या बाजूला आय लव्ह सातारा तुम्हाला मागायचा आहे. आवाज कोण देणार? ओके, पृथ्वीराज यादव नाणेफेकीच्या कौलचा आवाज आपण कॉइन स्पिन करूया. गोपी दादा प्रतिष्ठान राजधानी सातारा मागितलेला आहे आणि राजधानी साताराला पृथ्वीराज मॅच महत्वाची आहे आणि महत्वाच्या मॅचमध्ये काय घेत आहे? नक्कीच आम्ही बॉलिंग करू आणि चांगला रोखायचा प्रयत्न करू. निश्चित टीम गोपी दादा प्रतिष्ठान टीमने सांगितले की आम्ही टॉस जिंकत बॉलिंग करतोय. आकाश, मी तुमच्याकडे बॅटिंग करायचे, कशा प्रकारची रूपरेषा आखताय? काय नाही, सगळेजण 100% देण्याचा प्रयत्न करू. टॉसमध्ये अधिकचा वेळ घेणार नाही. मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि मॅचसाठी आपण टीम गोपी प्रतिष्ठान याही टीमला शुभेच्छा देऊया. टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे टीम गोपी दादा प्रतिष्ठान या टीमने आणि टॉस जिंकत सांगितलेलं आहे की आम्ही प्रथमतः बॅटिंग करत गोलंदाजी करत आहोत आणि टीम AP स्पोर्ट्स स्वामी समर्थ या टीमला आमंत्रित केलेलं आहे बॅटिंगसाठी. ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये सेकंड इनिंगचं आपण ऐकूया धावतं वार्तांकन. थँक्यू. टॉस तिकडे संपन्न होताना पाहायला आपण या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेसाठी जे बॉल यूज करत आहोत ते SSD स्पोर्ट्सच्या माध्यमातून इकडे प्रोव्हाइड करण्यात आले. tenniscricket.inचं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. त्याचबरोबर स्क्रीनवरती सातारा प्रीमियर लीगचे सर्व ऑफिशियल स्पॉन्सर त्या ठिकाणी दाखवले जात आहेत. हे तुम्ही कमिटी मेंबर्स यांना पाहू शकता. गणपत शेठ सनस ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेसाठी कमिटी बरोबर ते किट पार्टनर आहेत. सनस स्पोर्ट्स तुमचं देखील मनापासून आभार. राजू शेठ चोरट साहेब आपलं देखील मनापासून आभार. हे सर्व स्पॉन्सर्स तिकडे तुम्हाला स्क्रीनवरती दाखवले जात आहेत. सागरजी नाईक साहेब असतील, संदीपजी नाईक साहेब असतील, राजू मडवी साहेब असतील, शंकरराव मोरे साहेब असतील, या सर्वांच्या माध्यमातून विशेष सहकार्य या क्रिकेट स्पर्धेला करण्यात आलंय. हे सर्व स्पॉन्सर्स तुम्हाला स्क्रीनवरती दाखवण्यात येतात. त्याचबरोबर विद्यानंद भाऊ पाटील यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानू. स्पॉन्सर तुम्हाला तिकडे दाखवले जात आहेत. चला, बॅटिंग करणाऱ्या टीमला मी विनंती करू की बॅट्समन आपण लगेच पाठवा. प्रिशा 11 पारंबे टीम सामन्याला होईल सुरुवात. पुढच्या दोन्ही संघांना देखील आम्ही विनंती करू की आपण तयार राहा, रेडी राहा. जसं सामना संपेल तसं तुम्हाला देखील मॅचची तयारी करावी लागेल. तुम्हाला देखील मैदानाच्या आतमध्ये दाखवलं जाईल. विवेक शिंदे तुम्हाला पाहायला मिळतात तिकडे ओपनिंगसाठी. अगदी मैदानाच्या आतमध्ये ते देखील दाखल होताना पाहायला मिळतात. मयूर शिंदेना तुम्ही पाहू शकता. चांगली गोलंदाजी राहिली एकंदरीत आपण जर विचार केला तर प्रिशा 11 पारंबे संघाचा. परंतु आपण 2 दिवसाच्या मॅचेस पाहिल्या ना तर 50 आणि 60च्या मध्ये स्कोर जो आहे तो तिकडे डिपेंड करण्यात आला. त्या कारणाने या मॅचकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं असेल. कोण जिंकेल हा सामना. मॅचला काही क्षणात सुरुवात होते. 51 धावांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये आणि ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. एका बाजूला ऑल इंडिया आयकॉन धीरज भोईर तर दुसऱ्या बाजूला जिल्हा आयकॉन रुळेगावचे विवेक शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. 51 धावांचं टार्गेट आहे. जय सर, या आव्हानाकडे तुम्ही कसं पाहता? अगदी धावसंख्या आपण जर पाहिली ना तर एक सन्मानजनक धावसंख्या आहे आणि टीम KCF फायटर्स टीम इकडे चांगलं फाईट देऊ शकते. फाईट चांगली पाहायला मिळणार यात मात्र ती मात्र शंका नाही आहे. कारण जिल्ह्याचे खेळाडू आहेत. सातारा जिल्ह्यातील खेळाडू खेळतात. KSKचे आयकॉन खेळतात. महाराष्ट्रातील नामवंत खेळाडू खेळत असताना पाहायला मिळतात. पश्चिम महाराष्ट्रातील स्टार खेळाडू खेळतात आणि या कारणास्तव या धावा ज्या आहेत ना त्या बनवताना अवघड जाऊ शकतं. विवेक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतो. धीरज भोईरला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मॅच चांगली बनणार यात ती मात्र शंका नाही आहे. इथे चेस करतानाही दमछाक तुम्हाला करावा लागेल.
अगदी बरोबर आहे. प्रणव पवार पहिलं षटक हाताळण्यासाठी पाहायला मिळतात. जिकडे कोपरखेनी गाव आहे त्या एंड कडून माफी असावी मुख्य स्टेज कडून तिकडे बॉलिंग करायला सुरुवात करतील. स्ट्राईक एंडला तुम्ही बॅटर पाहताय धीरज भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. ऑल इंडिया आयकॉन ISPL सारखी क्रिकेट स्पर्धा खेळून खऱ्या अर्थाने या क्रिकेट स्पर्धेमध्ये त्यांना आपण खेळताना पाहणार आहोत. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक पॉवर प्लेचं पहिला बॉल प्रगतीपथावरती. थोडासा रनअप मध्ये प्रॉब्लेम आलाय. हा बॉल त्यांना पुन्हा टाकावा लागेल. पुन्हा एकदा रनवे वरती येताना पाहायला मिळतील गोलंदाज प्रणव पवार आपल्याला पाहायला मिळत आहेत. सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. अंतिम दिवसामध्ये ही क्रिकेट स्पर्धा आले. सर्व क्रीडा रसिक क्रीडा प्रेमींचं आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. पहिला बॉल प्रगतीपथावरती. पहिला बॉल ऑफस्टमच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केलाय. पाठीमागे चांगला बॅकअप आहे. फ्लाय स्लिप मधल्या क्षेत्ररक्षकाने मात्र हा बॉल अडवलाय. येतोय पहिलाच बॉल वाईड. अवांतरने सुरुवात होत असताना इथून पाहायला मिळाले. एक्स्ट्राची धाव येत असताना पाहायला मिळते. धीरज भोईर स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतो. ऑल इंडियन आयकॉन खेळाडू म्हणून सातत्याने भरणी त्याची लागली आहे. आज सातारा प्रीमियर लीग मध्ये तो पाहायला मिळतो. आघाडीला बॅटिंगसाठी आलाय आणि या भूमिकेला तो निश्चित न्याय देणार. अवांतरने सुरुवात वाईट बॉल. यावेळेस पहा समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक लांबून येत आहेत. झेल घेण्याचा प्रयत्न राहिला होता. बाल बचावले धीरज भोईर आपण जर पाहिलं तर, परंतु प्रयत्न खूप चांगले राहिले होते तिकडे क्षेत्ररक्षकाचे. प्रयत्नाला 100 आउट ऑफ 100 द्यायलाच हवं, कारण ज्या रीतीने तो धावत होता. ऍक्शन रिप्ले पहा. बॉलचं सातत्याने ज्या रीतीने कॅमेरा वॉक तुम्ही पाहता चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक दूर होता. जवळपास 50 मीटरचं अंतर त्याने कव्हर केलं होतं. बॉडीचं संतुलन, हँड अँड कॉर्डिनेशन, जिगरा या साऱ्या गोष्टी गरजेच्या राहतात. त्या जुळून आल्या नाहीत. याच कारणास्तव सो कॅच ड्रॉप झालाय. 2 धावा धावलकावरती आहेत. एक सिंगल आली. चांगला खेळ तुम्हाला या मॅच मध्ये करावा लागेल. पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय. कव्हर ड्राईव्हचा फटका होता. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत तिकडे डीपला. एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. विवेक शिंदे चांगला स्ट्रोक. विवेक शिंदे ज्या रीतीने ते बॅटिंग करतात सातत्याने चांगलं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेलं आहे. स्वतः आघाडीसाठी येत असताना संघाचा नेता पाहायला मिळतोय. मागील अगदी एक षटक देखील त्याने हाताळलं होतं. बॉलिंग असू द्यात, बॅटिंग असू द्यात, एक मुरब्बी अष्टपैलू खेळाडू म्हणून 3 डायमेन्शन प्लेअर म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. आणि प्रत्येक संघनायक जो आहे ना तो नेहमी अशा खेळाडूच्या शोधामध्ये असतो जिथे मात्र त्याने अनेक विक्रम नोंदवलेली आहेत. 6 बॉल 6 षटकार, 7 बॉल 7 षटकार त्याने अनेक स्पर्धेमध्ये लगवलेले आहेत. बॅटिंग ही चांगली करतो, बॉलिंग ही चांगली करतो. सिंगल आली 3-0. अगदी बरोबर आहे. बीमर आहे. पाठीमागे बॉल ट्रॅव्हल होत असताना बॉल जाईल निघून सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय. चौकार प्लस नो बॉल आहे. असताना बाला मिळाला. वेस्ट साइड बीमरचा नो, त्यावरती चौकार. 5 धावांचा आहेरच केला इथे. गोलंदाजाने असंच म्हणावं लागेल. लग्न सराई आले इथे आहेर होतोय. धाव फलकावरती 8 बनल्यात. पहिल्या 2 चेंडूमध्ये 8 धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात. आपण म्हणतो ना आमदनी 98 खर्चा रुपया, तितक्या धावा नाही आहेत तुमच्याकडे. यावेळेस टप्पा पाठीमागे टाकला होता. त्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलाय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगला बॉल होता. बीमरचा बॉल होता. फ्री हिट बॉल होता, परंतु तो बॉल येतोय डॉट. फ्री हिटच्या बॉलवरती इथे मात्र चांगला बॉल. इथे एक मोठी अपॉर्च्युनिटी मिस केली. बॉल खाली राहिला. उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला. प्रणव चांगली गोलंदाजी करतोय आणि तो सुवर्ण मध्य त्याला आता सापडला असंच म्हणावं लागेल. समोर कोण आहे ना हे पाहायचं नाहीये. आपली लेंथ, आपली लाईन सातत्याने गोलंदाजी करायची, याच्याकडे कल ठेवावा लागेल त्याला. यावेळेस पहा ऑफस्टमच्या बाहेर जाणारा बॉल पंचांनी नजर रोखून ठेवली. सांगितलं हा वाईट बॉल आहे. अवांतर धाबाई जास्तीच्या येत असताना मला मिळाल्यात. कल्याण घोरपडे सर यांना तुम्ही पाहताय उत्कृष्ट यष्टीरक्षक, आघाडीचे बॅटर आणि वाईट बॉल सीमारेषेच्या बाहेर धाडणारा एक दर्जेदार असा अवलिया म्हणून ज्यांच्याकडे गेले अनेक वर्ष क्रिकेट जगताने पाहिलं. धीरज भोईर समोर खेळले. तिकडे क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे निघून. येतोय धीरज भोईर यांच्या बॅटमधून चौकार.
दर्जेदार बॅटिंग करण्यासाठी तो नेहमी जाणला जातो. मिस्टर 360, मिस्टर फ्लेक्झिबल म्हणूनही त्याची ओळख आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये चौकार येतोय. 4 बॉलमध्ये 13 धावा, धावांचा रतीब रचला जातोय. 24 बॉल आणि 38ची आवश्यकता. आघाडीची जोडी जमली आहे. अटॅकिंग इंटेने बॅटिंग चालू आहे. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस काय फटका आहे, जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर धीरज भोईरचा एक जबरदस्त कलात्मक फटका, सिक्सर. एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक वाव असंच म्हणावं लागेल या फटक्यासाठी. ऍक्शन रिप्ले पहा, ज्या रीतीने स्ट्रोक अटेम्प्ट केला होता त्याने, दर्जेदार स्ट्रोक इथे पाहायला मिळाला उजव्या शीच्या बाहेर जाऊन. यावेळेस पुढचा बॉल, वन्स मोर वन्स अगेन, आणखी एक त्याच प्रकारचा स्ट्रोक येतोय धीरज भोईरच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. पटापट पहिल्या षटकामध्ये 25 धावा धावफलकावरती आलेल्या पाहायला मिळाल्यात. पहिल्या षटकामध्ये 6 बॉल 21 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय. टेनिस क्रिकेट .in कडे मी आवर्जून रिक्वेस्ट करेन, मागचे 2 षटकार जर का पुन्हा पाहायला मिळाले ना तर दर्जेदार ही बाब राहील. ज्या रीतीने फटके आलेत धीरज भोईरच्या बॅटमधून. 25 ऑन दी बोर्ड आहेत विदाउट लॉस. 6 बॉल 21 वरती धीरज अभिमन्यू भोईर बॅटिंग करतोय. त्याचा अंदाज निराळा आहे. आज थांबायचं नाही गाड्या, थांबायचं नाही. ऍक्शन रिप्ले पहा, हा षटकार जो मात्र येत असताना बाला मिळाला होता त्याच्या बॅटमधून हा कॅच ड्रॉप झाला होता. मागील षटक तुम्ही पाहताय त्या रीतीने त्याने फटकेबाजी केलेली बाला मिळाली. डाऊन द ग्राउंड सिंगल इथून येत असताना बाला मिळाले होते. साईड कॅमेरा अँगल नाही हे पाहायला मिळतं. वेस्ट साईड वरती नो बॉल वरती चौकार आला होता. तदनंतर हे 2 षटकार हे पाहण्याजोगे होते, जिथे मात्र हा एक सिंगल बाला मिळाले. आणि या गोष्टीची मी चर्चा करत होतो, हा षटकार या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फटका राहिला धीरज भोईरच्या बॅटमधून. आणि शेवटच्या बॉलवरचा शेवटचा षटकार जो तुम्ही सध्या दगडीला स्क्रीनवरती अनुभवताय, शेवटचा षटकार. 2 षटकार आलेत, 25 धावा. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती आडव्या बॅटनी स्ट्रोक केलाय. खाली क्षेत्र आहे. आता विवेक शिंदेच्या बॅट मधून एक येतोय जबरदस्त स्ट्रोक. बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. थँक्यू. चौकार येत असताना बाला मिळाला. 29 ऑन दी बोर्ड आहेत. 29 धावा धावफलकावरती येत आहेत. गोलंदाजी मार्कमध्ये फेरबदल झालाय. बॅकफुटला गेले. फटका जबरदस्त आहे. नजाकत होती. फटका क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळतोय विवेक शिंदेच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दुसरा चौकार. काय थांबायला तयार नाही आहेत. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये कर्णधार स्वतः करतोय. एकंदरीत या चौकाराच्या मदतीने 33 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. आता लक्ष ठेंगणं वाटू लागलंय. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न होता. थोडासा वरती टाकलेला बॉल होता. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. थोडासा मोकळा श्वास KCF फायटर्स टीमने इकडे घेतला असेल. डॉट बॉल जरूर आलाय, परंतु इथे फलंदाजाला जकडून ठेवायचं, जास्तीचं पठ्ठ्यावरती पडणार नाही. विकेट मिळवाव्या लागतील. पुढे टाकलेला बॉल पुन्हा एकदा पॉइंट रिजन मध्ये खेळलाय, परंतु एक चिकी सिंगल इकडे मिळताना पाहायला मिळते. क्या बात आहे. काय बॅटिंग केली दोन्ही. जबरदस्त फलंदाजाने काय फलंदाजी केली. आणि धीरज भोईर यांचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने जबरदस्त फलंदाजी केले. या बॉलवरचं ताळमेळ पाहताना मला अजिबात वाटलं नाही की एक खेळाडू धारावीचा, नवी मुंबईचा आणि एक साताऱ्याचा आहे, असं कुठेही वाटलं नाही. कारण संगम मताने हे रन्स इथे कंप्लीट केली. अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने बॅटिंग पाहतोय आपण, ताळमेळ दोन्ही फलंदाजांमध्ये जबरदस्त आहे. आखो ही आखो में इशारा होताना पाहायला मिळतोय. चिकी सिंगल देखील घेताना आपल्याला दोन्ही फलंदाज पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल
यावेळेस खोलात टाकलेला बॉल क्लीन बोल्ड केलंय धीरज भोईर. इकडे क्लीन बोल्ड होत आहेत, परंतु काय फलंदाजी केले, काय स्ट्रोक तिकडे खेळलेत. लाजवाब बॅटिंग तिकडे धीरज भोईरने केले. क्लीन बोल्ड धीरज भोईर. क्लीन बोल्ड होत असताना पाहायला मिळाला. बॉल साठी धीरज भोईर जसा बाद झाला ना तसा मागे वळत असताना यस अंपायर तिसऱ्या पंचांची मागणी इथे करण्यात आली आहे. या पंचांनी सांगितलं हा माझा निर्णय आहे. धीरज भोईरकडे तुम्ही पाहता तर जाता जाता त्याने त्या बॉल साठी कौतुक केलं होतं. कौतुक केलं होतं. बॅटवरती त्याने थाप मारली होती. बॉल ज्या रीतीने जिथे यॉर्कर पाहायला मिळाला. स्क्वेअर लेग पंचांनी DRSचे कॉल केलाय. हा खेळाडू बेल्स हाताने रिमूव्ह झाल्यात की हा त्रिफळाचीच झालाय याची शहानिशा इथे करण्यात येईल. एक्झॅक्टली काय घडलं तर नाही, इथे हा क्लीन बोल्ड आहे. क्लीन बोल्ड झाला बॅटर आणि अर्थात धक्का पहिला. धीरज भोईर एंटरटेनिंग नॉक त्याची इथे संपली. मध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी बॅटिंग होती धीरज भोईर. लाजवाब फटकेबाजी. जे 2 स्ट्रोक त्या ठिकाणी आपण जर पाहिले ना, लॉंग लेगला मारले ना, ते जबरदस्त राहिले. अगदी स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. गोपीदादा प्रतिष्ठानचे संघ मालक तानाजीदादा सूर्यवंशी यांना तुम्ही पाहताय. गोल्डन मॅन गोपीदादा यांना तुम्ही पाहू शकता. आणि त्यांचा संघ जबरदस्त खेळ मात्र करताना पाहायला मिळत आहेत. करण सुर्वे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. डांगरेघर त्यांचं गाव आहे. विकेट आले. थोडंसं KCA फायटर्सनी मोकळा श्वास घेतला असेल या मॅच मध्ये. पुढचा बॉल फटका समोर खेळलाय. डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक कोणीही नाही तिकडे. एक टप्पा घेत बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. करण सुर्वे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत आणि पहिल्याच बॉल वरती ठोकतायत चौकार. अटॅक इज अ फॉर्म ऑफ बेस्ट डिफेन्स. हे खेळाडू आता थांबायला तयार नाही आहेत. अडतीस धावा धावलकावरची बाला मिळतात. पंच अंपायर थँक्यू व्हेरी मच. षटक संपलंय. मला वाटलं धडाकेबाज मध्ये पुन्हा एकदा आलो की काय. परवाच्या दिवशी 7 बॉल पाहिले मी एका ओव्हरमध्ये आणि ते कोणी टाकले होते माहिती आहे? पवन केणेने. पवन केणेने 7 बॉल मी पाहिले होते माझ्या डोळ्याने. अंपायरने नंतर विचारलं किती बॉल झाले. मी म्हटलं तुम्ही 1 बॉल जास्ती टाकायला लावलात. आता त्याला मीही काही करू शकत नाही. 38ला 138 ऑन दी बोर्ड आहे. लॉस ऑफ 1 विकेट. 2 षटकांचा खेळ संपलाय. 51चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि विजयासाठी केवळ 13ची गरज. चांगली बॅटिंग केली. ज्या पद्धतीने आपण पाहिलं ऑल इंडिया आयकॉन धीरज भोईर आणि विवेक शिंदेची काय पार्टनरशिप राहिली. मुख्य व्यासपीठ तिकडे दाखवला जातोय. आमचे मुख्य आयोजक तुम्ही पाहताय बापू पार्टे असतील, प्रकाशदादा असतील. त्याचबरोबर तुम्ही ह्या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचे रील्स त्यांनी बनवलेत. अर्थातच विराज याला देखील तुम्ही पाहताय. मुख्य व्यासपीठ संपूर्ण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न टेनिस cricket.in चे कॅमेरामॅन तिकडे करताना पाहायला मिळतात. इथून पुढे धावांची गरज आहे. आपण जर पाहिलं तर 13 धावांची गरज आहे. बॉल आहेत 18. पहिला बॉल टाकण्यासाठी तयार होतील षटक क्रमांक 3 मध्ये राजू कंक जिल्हा आयकॉन. पहिला बॉल स्वीप केलाय. बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. टायमिंग प्रॉपर. विवेक शिंदेच्या बॉल मध्ये बॅट मधून येतोय सिक्सर. पाहायला मिळाल्यात. मागील हे जे 3 षटकार ऑन साईडचे पाहायला मिळाले ना, मला वाटतं शब्द थिटे पडतील या फटक्यांसाठी. 44 बनल्यात. केवळ 7 धावसंख्येची गरज हा सामन्यामध्ये राहिली. या बॉलला जाऊ दिलंय. पंचांनी देखील नजर रोखून ठेवली. सांगताय तिकडे वाईट आहे. काय फलंदाजी राहिली. जबरदस्त बॅटिंग विवेक शिंदे धीरज भोईर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. विवेक शिंदे स्ट्राइक एंडला आहेत. ओहो स्विच इट. फटका तुम्ही पाहू शकता. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. झेल देखील ड्रॉप केलाय. अल्टी पलटी स्ट्रोक. बॉल झालाय मैदानाच्या बाहेर कल्टी. विवेक शिंदे जबरदस्त स्ट्रोक. 4 धावा.
ते होय एक्झॅक्टली हेच वर्ड्स वन साइड मार्केट गाजवलाय या खेळाडूने आणि वन साइडच कार्यक्रम झालाय. कारण आपण पाहिलं एक खेळाडू बाद झालाय मैदानाच्या आतमध्ये. आता बॅटिंग करताना पूर्वार्धामध्ये 100 धावा बनवायचे की काय हा प्रश्न येऊ लागलाय. सिंगल आली, दुहेरीचा प्रयत्न होईल आणि सामना इथे संपलाय. केवळ आणि केवळ 15 बॉलमध्ये ही मॅच इथे आपल्या खिशामध्ये घातली आहे KCA फायटर्स कराड टीमने. थँक्यू. मॅन ऑफ द मॅच. थँक्यू डीजे मास्टर. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. 7 बॉलमध्ये 21 धाव संख्या त्यांच्या बॅटमधून आली. 300चा स्ट्राईक रेट राहिला. 1 षटक 1 विकेट. जबरदस्त कामगिरी राहिली. ऑल इंडिया आयकॉन धीरज भोईर यांना देऊया आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. जबरदस्त सामना राहिला. जय सरांनी सांगितलं तसं 15 बॉलमध्ये खऱ्या अर्थाने हा सामना देखील संपला आणि पहिल्याच मॅचमध्ये समालोचन आपण पाहिलं असेल, ऐकलं असेल जयजी भोसले सर यांचं आणि त्याच्यासाठीच ते जाणले जातात. एक सर्वोत्कृष्ट समालोचक म्हणून त्यांच्याकडे संपूर्ण टेनिस विश्व क्रिकेट पाहतं. आज देखील पहिल्या मॅचमध्ये अप्रतिम समालोचन देखील त्यांचं पाहायला ऐकायला मिळालं आणि त्यांच्याबरोबर समालोचन करणं हे देखील मोठी परभणी असते आणि मोठं अवघडही असतं. कारण त्यांच्याबरोबर शब्दाला शब्द मॅच करणं, त्यांच्या आवाजाबरोबर आवाजाला मॅच करणं तितकंसं सोपं नाही आहे. पण खूप चांगलं समालोचन नेहमी ते करत असतात. देऊया आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. तर आपण देणार आहोत. विनंती करूया